हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेतच असाल. मी श्वेता खरोटे तळेगावकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मुमेंट्स विथ श्वेता. आणि आज काय विशेष, आम्ही भारतात येऊन गेलो आहोत. हाय विधान. हाय एव्हरीवन. खूप छान वाटतंय भारतात येऊन. आम्ही खूप एक्सायटेड आहोत पुढे काय काय होतं त्यासाठी. विधानला सुद्धा खूप आनंद झालेला आहे. तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय असणार आहे. माझ्या सासरहून माझे सासू सासरे आले आहेत, त्यानंतर इकडे आईबाबांकडे आले आहे मी नाशिकला. आणि आता बघूया आजचा दिवस कसा असेल ते. तर मंडळी, आज मी तुम्हाला माझ्या फॅमिलीशी ओळख करून दिली, म्हणजे माझे आई बाबा आणि मम्मी पप्पा. चॅनलमध्ये आजपर्यंत आपल्याला कोणी भेटलं नव्हतं. आम्ही इंडियामध्ये आलो आणि आज मी तुम्हाला सगळ्यांशी ओळख करून देते. तर आई बाबा आणि मम्मी पप्पा सांगतायत की आमच्याकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप नमस्कार. आणि कसं वाटलं माझ्या आईबाबांना आणि मम्मी पप्पांना भेटून तुम्हाला कसं वाटलंय ते मला कमेंट करून नक्की सांगा. विधानला मजा येते का? येस. खाली ठेव ना बेटा. चला चालवून दाखवा सगळ्यांना. विधानला बाईक आवडली का? न्यू बाईक. विधान मस्त लाड करून घेतोय सगळ्यांकडून. आणि आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन करून देते. या माझ्या सासूबाई आहेत, आमच्या मम्मी. नमस्कार. त्यानंतर हे माझे बाबा आहेत. नमस्कार. ही माझी आई आहे. नमस्कार. आणि हे माझे सासरे आहेत, आमचे पप्पा. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व आणि सगळ्यांना हसवणारं आणि स्वतःही हसणारं, अशी मी छान एका वाक्यात ओळख करून देईल तुम्हाला. त्यानंतर माझी आई, खूप साधी भोळी माझी आई, इतकं छान एकाच वाक्यात करून देईन. त्यानंतर माझे बाबा, दिसताना ते फणसासारखे दिसतात पण मधून अतिशय गोड आणि सॉफ्ट आहेत. आणि त्यानंतर माझ्या सासूबाई, खूप छान आहेत ते आपण. तर असं सगळ्यांचं मी अगदी शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन करून दिलं तुम्हाला. तर ही माझी अगदी जवळची माणसं, माझे आई बाबा आणि आमचे मम्मी पप्पा आणि आमचा विधान. नमस्कार. आमची सून आणि नातू आला. आता मुलाची वाट बघतोय. हे दोघं आले तरी आम्हाला खूपच आनंद झाला आणि मुलगा आला तर आणखीन आनंद होईल. नमस्कार. मला माझी सून, नातू आणि मुलगा तिघही आले तर खूपच बरं वाटलं. पण आता नातू आणि सून आलेली आहे त्याच्यामुळे खूप आनंद वाटतोय. नमस्कार. लेक आणि नातू आले, त्यांच्याबरोबर खेळताना खूप मजा वाटते. आता वाट बघतोय जावई येण्याची. ते आले की त्यांचंही असंच स्वागत करूया. थँक्यू. तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय मला. मला असं झालं होतं माझी श्वेता मला केव्हा भेटते, नातू केव्हा भेटतो, नाशिकला केव्हा येतात. खूप आनंद वाटला मला. छान वाटलं ना तुला? खूप छान. दोन्ही आजी आणि दोन्ही आजोबांसोबत विधानची छान मज्जा मस्ती सुरू आहे. आणि दोघी आजींसोबत विधानचा छान छान एन्जॉय सुरू आहे. खूप लाडोबा आहे आमचा विधान सगळ्यांचा. छान वाटतंय ना? कसं वाटतंय इंडियाला येऊन? छान वाटतंय. आणि यांचं दोघांचं फिश टँक सेट करायचं काम चाललंय. आमच्या पप्पांना भारी इंटरेस्ट आल्याबरोबर ते बाबांच्या मदतीला लागले इकडे. आणि विधानला पण हे असं सगळं खूप आवडतं. त्याला असं झालंय की मोठे फिश त्याला मोठ्या फिश टँकमध्ये कधी दिसतील, त्यामुळं बाबांचा अट्टहास की आपण त्याच्यासाठी लवकरात लवकर सेट करूया. पिल्लू, आर यू हॅपी? किती छोटे छोटे बघ, तुझ्यासाठी आणले आपण. काय करतोयस विधू? हा, आबांना मदत करतोयस का? हे फिशचं फूड बघितलं का तू? हे फिशचं स्पेशल फूड आहे. विधान कसं वाटतंय? छान वाटतंय. आबांनी तुझ्यासाठी नवीन फिश आणले. सो आर यू हॅपी? येस. दोघी विहिणी छान एकत्र बसल्या आहेत. मला वाटतं आम्ही गेल्यानंतर 1 वर्षानंतर त्या अशा शांतीनं बसल्या आहेत सोबत, नाही का? कसं वाटतंय? येस. आम्ही गेल्यानंतर मला नाही वाटत हे जास्त वेळ एकत्र आले, असे भेटले असतील पण असं इतका वेळासाठी म्हणून. आणि छान एकत्र छान बसल्यात दोघी, हो ना विभू? दोघी आजी सोबत बसल्यात ना, मजा येते. आणि हे आईच्या घरचं गार्डन
विधानला फार आवडतं प्लांटिंग करायला, प्लांट्सला गार्डनिंग, प्लांट्सला पाणी टाकायला. विधूला खूप मजा येते आणि त्याला इथे मोकळं वाटतं गार्डनमध्ये, त्यामुळं त्याला फार आवडतं. आई आजीच्या घरी आला की तो प्लांट्सला पाणी टाकणं वगैरे, झुझूवर बसणं, असं सगळं खूप करतो. आईने खूप छान मेंटेन केलं इथे सगळं. आईला खूप आवड आहे गार्डनिंगची. आई, मम्मी, माझ्या सासरचे, माहेरचे खूप आनंदात आहे आम्ही आलो म्हणून. आम्हाला खूप छान वाटतंय. आम्हाला पण खूप छान आणि हे वाटलं. आम्ही- नातू आणि लेक आली आमची तर हो, आणि आता खूप लवकर आनंद जावयांचं होतोय. सुद्धा आगमन होणार आता जावई आहे. पण येत आहे. आम्ही त्यांची वाट बघतोय जावयांची. आणि विधूला खूप छान वाटतंय. सगळे लाडोबा करताय, मस्त आहे ना बाबू. विधू खुश. आणि सगळे खूप आनंदात आहे. सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. अशा प्रकारे ते सगळे खूप खुश आहेत. त्यांचा आनंद गगनात मावेन असं झालाय. कारण 1 वर्ष झालं आम्हाला भेटून आणि साहजिकच आहे, स्वाभाविक आहे की आपल्या जवळची माणसं आपल्या जवळ आले की निश्चितच तेवढा आनंद होतो. तर ते खूप खुश आहेत आणि आम्ही सुद्धा तेवढेच आनंदात आहोत. तर चला बघूया ब्लॉगमध्ये पुढे काय काय होतंय ते. हा, उघड तू उघड. वेलकम म्हण. वेलकम. नमस्कार या. आणि हे अंकिताचे सासूबाई आहेत आणि अंकिताचे सासरे आहेत. तर पुण्याहून काका काकू आलेले आहेत आणि विधानने त्यांचं छान स्वागत केलं. वेलकम टू नाशिक. तर योगायोगाने सगळ्यांचं छान गेट टुगेदर झालेलं आहे. काका कसे आहात? म्हणजे करा नमस्कार करा. आणि आता आईच्या गार्डन मध्ये मस्त सगळे भोजनाचा आस्वाद घेणार आहेत आणि विधानला किती मजा वाटते तुम्ही बघू शकतात. आईने मस्त नॉनव्हेज बनवलं आहे. इथे तुम्ही बघू शकतात. हे आहे चिकन फ्राय आणि ही आहे मटनची ग्रेव्ही आणि विधानला मज्जा मज्जा येते. असं गार्डन मध्ये बसून छान वाटणार आहे आम्हाला. खूप खूप वर्षांनी आम्ही हा एक्सपिरियन्स घेणार. बरेच दिवस झाले. छान वाटतंय ना विधान? तू आता इथे जेवणार? पिल्लू तू आता इथे जेवणार का? मज्जा. आणि अशा प्रकारे आम्ही छान गार्डन मध्ये आज भोजनाचा आस्वाद घेणार आहोत. सो विधान कसं वाटतंय? आणि अशा प्रकारे मस्त बेत आपला रेडी आहे. आईने मस्त मटनची आमटी बनवली आहे. त्यानंतर चिकन फ्राय आहे, मग सूप आहे, अंडी आहेत, आमटी भात आहे, पोळी आहे. असा छान बेत बनवला आहे. थँक्यू सो मच आई. आणि सगळ्यांना आता मजा येणार आहे जेवायला. पोटभर जेव्हा सर्वांनी येस म्हणजे आम्हाला समाधान वाटतं. येस. आईची मेहनत फळाला येईल जरा सगळे छान जेवतील. छान एकदम मस्त वनभोजन छान झालं. पप्पांना, आमच्या पप्पांना नाशिकचं आणि आईच्या हातचं स्पेशली मटन खूप आवडतं. बरोबर. एन्जॉय. मस्त आहे ना, छान झालं. विधान कुठे चाललास? वाव, सो लेट्स गो. आणि तुम्ही इथे बघू शकता आमची दिवाळी आज आहे. पेन्सिल पेन्सिल आहे बघ बघ. हा तुमच्यासाठी गिफ्ट आहे. डोळे बंदच करा. हा थँक्यू व्हेरी मच. डोळे बंद करा.
मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.